चे अध्यक्ष, युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. आम्ही 21 एप्रिलला युवा शक्ती जागर यात्रेची सुरुवात केली. सांगताना अतिशय आनंद होतोय की ह्या युवा शक्ती जागर यात्रेचा शुभारंभ हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते झाला. आमच्या या जागर यात्रेचं निमित्त आहे की मी आता पदभार स्वीकारल्यापासून माझी ओळख सर्व आमच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर व्हावी. त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी, सर्व लोकप्रतिनिधींबरोबर व्हावी आणि मुळात संपूर्ण महाराष्ट्राची माती समजण्यासाठी आम्ही ह्या प्रवासाची आज सुरुवात केलेली आहे. मला खात्री आहे की ह्या जागर यात्रेच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने युवा शक्तीचं एकीकरण करता येईल. आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये आमचा संपूर्ण कोकण विभाग हा पहिल्या टप्प्यामध्ये संपलेला आहे आणि आता आम्ही पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात केली आहे. त्यामध्ये आम्ही पुण्यापासून सुरुवात केली. पुण्यामध्ये सुद्धा असताना आम्ही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन त्याची सुरुवात केली. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय, इथं चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, आमचे सिद्धार्थ दादा शिरोळे असतील, हेमंत राजने साहेब असतील, त्याचबरोबर आमचे धीरज घाटे साहेब, असा पुण्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद सर्वांकडनं झाला. आणि तिथून पुढे आम्ही काल सांगलीमध्ये होतो. सांगलीमध्ये सुद्धा आमच्या युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन खूप चांगली या संपूर्ण दौऱ्याची रचना केलेली आहे. आणि आज आम्ही सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण इथून पुढचा असा आमचा प्रवास आहे. मी ह्या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांनाच एक आवाहन सुद्धा करतो की युवा शक्तीचं एक संघटन उभा करणं हे तर त्याचं पहिलं धोरण आहे, परंतु केंद्राच्या, राज्याच्या ज्या काही योजना खास करून युवकांसाठी बनले असतील, त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणारे युवक, जसं की विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, रोजगाराचे विषय असतील, क्रीडाचे विषय असतील, आज पर्यावरणाचे किंवा तंत्रज्ञानाचे सुद्धा अनेक विषय असे हे सर्व युवा पिढीशी निगडीत आहेत. तर ह्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या काही संकल्पना असतील तर त्या समजून घेऊन हे शासनापर्यंत सुद्धा पोहोचणं, अशा अनेक गोष्टी आम्ही ह्या जागर यात्रेच्या माध्यमातून करत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी स्वतः कोल्हापूरचा असल्यामुळे आमचा संपर्क राहिलेलाच आहे, परंतु इथून पुढच्या टप्प्यात सुद्धा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असा आमचा प्रवास राहणार आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीची जी संघटनात्मक रचना आहे, अशा सर्व संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या काही दिवसांचा आमचा प्रवास आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये सुद्धा असाच प्रतिसाद सर्व युवा पिढीकडनं मिळेल असं मला खात्री आहे. इथं उपस्थित असणारे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि युवा मोर्चाच्या सहकार्यांचं मी मनापासून आभार मानतो. साहेब, आज सोलापूर दौरा आहे. सोलापूर दौऱ्यात नेमका कसा प्रतिसाद? अतिशय उत्साहाने सर्वच कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केला. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर चारी हुतात्मा यांचे सर्वांचं आम्ही अभिवादन करून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आज खरं तर. आणि एकत्रित आज देवदर्शन सुद्धा चांगल्या पद्धतीने झालं. आम्ही अनेक प्रमुख मंडळींची भेटी घेतली, त्यामुळं प्रतिसाद फार छान आहे. पंतप्रधानांनी अनावश्यक खर्च जो आहे तो टाळायला सांगितलेला आहे आणि आपण ज्या ज्या ठिकाणी अभिवादन केले त्या ठिकाणी आपले पोस्टर्स आहेत, बॅनर्स आहेत, मग हा अनावश्यक खर्च असं वाटत नाही का? अनावश्यक खर्चामध्ये खरं तर त्यामध्ये प्रामुख्याने एक जी गोष्ट आहे की बाबा इंधन बचत, आणि त्यामध्ये गाड्यांचा जर प्रवास तुमचा असेल तर त्याचं प्रमाण कमी करा. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन प्रमोट करण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आणि तीच गोष्ट मनामध्ये ठेवून आम्ही पुण्यामध्ये, सांगलीमध्ये आणि आज सुद्धा सोलापूरमध्ये त्याचं पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. पुण्यामध्ये असताना आम्ही संपूर्ण EV 2 व्हीलर्सचा प्रवास केला, मेट्रोमधनं प्रवास केला. आज ह्या शहरांमध्ये जरी मेट्रो उपलब्ध नसेल, परंतु आम्ही EV गाड्या घेऊन आता प्रवास करतोय. त्यामुळे एकत्रित आमची संपूर्ण युवा पिढी या संपूर्ण गोष्टीमध्ये सक्रियपणे काम करत आहे. युवा मोर्चामध्ये युवा मोर्चामध्ये आंदोलनाचा हा भाग होता, पण आता ज्या इलेक्शनमध्ये युवकांना म्हणजे मूळ भाजपचे युवा मोर्चात काम केलंय त्यांना उमेदवारी कमी प्रमाणात मिळते आणि दुसऱ्याकडून आलेल्या लोकांना निवडून यायच्या निकषावर जास्त प्रमाणात उमेदवारी मिळाली. या संदर्भात युवा मोर्चा पुढे काही धोरण करत आहे किंवा मूळ युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत ना, ते मूळ युवा मोर्चाला भागीदार करणार आहे आणि बाहेरचे आलेले लोक हे शब्द देत नाही. तुम्ही आता जे म्हणलात ही खरं तर वस्तुस्थिती कदाचित नसावी, कारण सोलापूरमध्ये खास करता
मी आज ज्या आमच्या नगरसेवक नगरसेविकांना भेटलो त्यामध्ये अनेक नगरसेवक किंवा जे लोकप्रतिनिधी तयार झाले हे युवा मोर्चाच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत. आणि आपल्याला अभिमानाने सुद्धा सांगतो की युवा मोर्चा मी हे पदभार स्वीकारल्यापासून सुद्धा मला जाणवतंय की एक व्यासपीठ किंवा एक पायाभरणी आपण ज्याला म्हणू शकतो राजकीय जीवनामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल आणि ते सोडून सुद्धा मी जसं सांगितलं की आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकांना सुद्धा युवा मोर्चाच्या माध्यमातून कसं व्यासपीठ मिळवता येईल याकडे आमचं लक्ष असणार आहे.